तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत. माझं पूर्ण मी शेतीला एवढं कष्ट केलंय पण मला न्याय भेटत नाही. भांडण करतात आई आले खालून रस्ता आहे पण ती रस्ता बरोबर नाही. आम्ही काय सांगावं विकास पोटच शेतीवर अवलंबून आहे. आम्हाला कोणाच्या लेकर कोणाच्या दारात जाऊन कोणापाशी येऊन माझं लेकर मी काय उद्या माझं जर काय पीक नाही बाहेर काढता आलं तर मी काय करून लेकराचं पोट भागवणार. आणि ही लाडकी बहीण आपण बघतोय की अगदी छोटस किती महिन्याचं बाळ आहे? 3 महिन्याचा. 3 महिन्याचं बाळ घेऊन असल्या रखरखत्या उन्हामध्ये कडक उन्हाळ्यामध्ये त्यांना उपोषण करण्याची वेळ येते. हे खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल. काय सांगा? नमस्कार, मी विशाल जगदाळे. आता आहे धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि आपण बघतोय आता उन्हाचा कडाका खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि या धगधगत्या उन्हामध्ये आपण बघतोय इथं तहानी बाळ आहेत, वयोवृद्ध आजोबा आहेत आणि हे पती पत्नी इथं प्रलंबित शेत रस्त्याचा पावसाळ्यापूर्वी अंतिम निर्णय होऊन रस्ता खुला होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषणाला बसलेले आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात, बघूयात काय म्हणतात, नेमकं काय तुमची मागणी आहे आणि नेमकं काय विषय आहे. आमचा गेल्या वर्षी तहसीलदार मॅडमने रस्ता मंजूर केलेला आहे. पावसाअभावी रस्ता गेल्या वर्षी मंजूर झाला नाही. माझं गेल्या वर्षी शिमला मिरचीचं पीक मी रस्त्याअभावी बाहेर काढण्यासाठी खर्च परवडत नाही म्हणून मी सोडून दिलं. नंतर मला रस्ता मंजूर झालाय म्हणून मी शेतामध्ये पपई पिकाची लागवड केली. पण आता मला ह्यांनी टाळाटाळ करून ह्या वर्षी पण माझा रस्ता खुला करून देत नाहीत. संबंधित शेतकऱ्यांनी एसडीओ कडे अपील करून स्थगिती आणली प्रकरणाला. एसडीओ साहेबांनी बी 14-7 जुलैची तारीख पुढील सुनावणीसाठी तारीख ठेवली आहे. जर आता पाऊस काही दिवसावर आलेला आहे, पाऊस चालू झाला तर माझं उभं पीक मी पावसात काढायचं कसं? मला असताना रस्ता मिळत नाही. तर शासन गप्पा करतंय की शेतकऱ्याला रस्ते खुले करून देऊ. प्रत्यक्षात माझी पाहणी करावी की मी जी मागणी करतोय ती रस्ता आहे, पण यांनी प्रशासनाच्या चाल ढकलेपणामुळे मला फक्त कायद्यावर बोट ठेवून माझी चाल ढकल करून मला रस्ता मिळत नाही. माझं पूर्ण शेतीवर अवलंबून उपजीविका आहे. माझं शेत रस्त्यावर झालं ना तर मी आज 4-4.5 लाख रुपये खर्च करून 3.5-4 एकर पूर्ण पपई लागवड केलेली आहे. माझं आता पुढील महिन्यापासून हार्वेस्टिंगला येईल. मी कसं जगायचं कसं काय करायचं? फक्त शेतीचा अभाव आहे. माझी पूर्ण शेती बागायत असून मला पावसाळ्यामध्ये शेत रस्ता उपलब्ध होत नाही. मी यांना वारंवार सांगून प्रशासनाला 5 वर्षापासून पाठोपाठ करून गेल्या वर्षी मला 10 फुटाचा तहसीलदार मॅडमने रस्ता मंजूर करून दिलेला आहे. तरी प्रशासन याची तात्पर्य दाखवत नाही आणि दिरंगाई नियमावर कागदोपत्री यांचे फक्त टोलवाटोलीचे कारण आहेत. तुमचं नाव सांगा आणि तुमचं गाव आणि तालुका कोणता आहे? मी माळी महेश्वर चंद्रकांत. मी सध्याला वाणीवाडी तुळजापूर तालुक्यात आहे, पण माझी शेती विठ्ठलवाडी शिवारातील गट नंबर 18, 19, 20 मध्ये आहे. तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेत, तुम्ही भावना व्यस्त झालेला आहात. काय सांगाल तुम्ही? म्हणजे माझं पूर्ण मी शेतीला एवढं कष्ट केलंय पण मला न्याय भेटत नाही. शासन फक्त प्रशासन फक्त चालढकल करतंय की मी कवर मी माझं 5 वर्ष झालं मी त्यांच्या संग पाठपुरावा करतोय की काय ना काही आणि मला नुसतं वाटा दाखवण्याचं नुसतं कागदोपत्री मला निर्णय दाखवता येते. लहान मुलाला अगदी लहान तानं बाळ आहे आपण बघू शकतो आणि 2 आणखी बाळ आहेत. यांना घेऊन हे पती पत्नी उपोषणाला बसलेले आहेत. इकडे ताई काय सांगाल तुम्ही? काय अडचण आहे आणि अडचण सोडवली जात नाही का तुमची? सोडवली जात नाही. भांडण करतात आई आले की या मारामारी करालेत, भरपूर मारालेत. आता तिथं सण करायचं आम्ही म्हणून आम्ही उपोषणला बसण्यात. इकडं वयोवृद्ध आजोबा देखील आहेत. आजोबा काय सांगाल तुम्ही? कधीपासून अडचण आहे आणि प्रशासन तुम्हाला दाद देत नाहीये का? लय दिवसापासून अडचणीत आपण आणि तसं त्याने घेतो म्हणण्यात लोकीच पुढे पुढे खालून रस्ता आहे पण ती रस्ता बरोबर नाही. त्याच्यावर पाईपलाईन आहे, ते शेजारी पुन्हा पाईपलाईन फुटली भरून द्या, मग आम्ही गरिबांनी कशाने भरून द्यायची? आणि आता आपण बघतोय की खरं तर ऊन आहे, कडाक्याचं ऊन आहे. या उन्हामध्ये तुम्हालाही त्रास होत असेल, वयोवृद्ध आहात आणि आपण बघतोय तानी मुलं आहेत. यांना काय झालं तर काय सांगाल तुम्ही? मग ती काय बघा आता तुम्ही आम्ही काय सांगावं काय? आता ठरलं तर आम्ही काय करणार गरीब माणसं? काळीच पिळवटून टाकणारी घटना आहे. खरं तर लहान मुलं इथं 3ही आहेत. काय सांगाल तुम्ही? यांच्या मुलांची काळजी घेणं गरजेचं आहे. आमचं उपजीविका पोटच शेतीवर अवलंबून आहे. आम्हाला शेतीचं उत्पादनच काय करता येत नाही तर आम्ही करायचं काय पुढे? शासन तर लक्ष देतच नाही. मग मला शेवटी पर्याय नाही. कोणाच्या लेकर कोणाच्या दारात जाऊन कोणापाशी येऊन माझं लेकर मी काय उद्या
माझं जर काय पीक नाही बाहेर काढता आलं तर मी काय करून लेकराचं पोट भागवणार आहे. माझं लय शासनानं माझी लय हेळसांड केलेली, फक्त नियमानं माझं काही त्यांनी करत नाही, फक्त कागदपत्रे मला रस्ता दाखवतात. ताई, काय सांगाल? खरं तर ही दुर्दैव म्हणावं लागेल की सरकार खरं तर लाडक्या बहिणींच्या पाठीशी आहे असं म्हटलं जातं, आणि ही लाडकी बहीण आपण बघतोय की अगदी छोटस, किती महिन्याचं बाळ आहे? 3 महिन्याचा. 3 महिन्याचं बाळ घेऊन असल्या रखरखत्या उन्हामध्ये, कडक उन्हाळ्यामध्ये त्यांना उपोषण करण्याची वेळ येते. हे खरं तर दुर्दैव म्हणावं लागेल. काय सांगाल तुम्ही? काय करणार आता सर, आमचं सगळं शेतीवरच आहे. नाही शेतीतले पीक काढलं तर मग आम्ही कसं न जगायचं, पोट जगवायचं? लेकरावला तर खाऊ घालणं हे शक्य नाही आमच्या. सगळं शेतीच करावं. उपोषणामध्ये बाळांना काय झालं तर काय? बाळाला काय झालं तर त्यांनी जबाबदार कोण जबाबदार याला? शासन. उपशासन. बर. मग आता किती दिवस उपोषण चालणार? काय जेव्हा भेटत नाही त्यावरती आम्ही उपोषण चालू ठेवणार. खरं तर आपण बघतोय प्रशासन याची दखल घेतं का हे आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. खरं तर सरकार असेल किंवा प्रशासन असेल, हे लाडकी बहीण असेल किंवा सर्वसामान्यांच्या प्रश्न सोडवण्यासाठी असते असं म्हटलं जातं. आणि आपण आता बघतोय की जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण बघतोय लहान 3 ताणी मुलं, वयोवृद्ध आजोबा आणि 2 हे पती पत्नी उपोषणाला बसलेले आहेत. याची दखल खरंच शासन घेणार आहे का हे पाहणं आपल्याला गरजेचं असणार आहे. विश्वविशाल न्यूज साठी मी विशाल जगदाळे, धाराशिव.